पुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता एकटीच रमा रूममध्ये फेऱ्या मारत असते। तिला कळतच नसतं की तिच्यासोबत नेमकं होतंय काय। तिला आता कळत नसतं की अक्षयला नेमकं काय बोलायचं आहे, काय साध्य करायचं आहे। पण तरीसुद्धा का होईना ती आता त्या अंगठीकडे एकटक बघत असते। तिला आता हेच वाटत असतं की ही अंगठी आपल्यालाच अक्षयने दिलेली आहे आणि अक्षयच्या मनात नक्कीच काहीतरी आहे आणि अक्षय हे सगळं काही माझ्यासोबत शेअर करू शकत नाहीये, म्हणूनच तर ही अंगठी अशी त्यांनी माझ्यासाठी आणलेली असेल। पण काही झालं तरी सुद्धा आता मला जे आहे ती अंगठी तशीच ठेवायला लागणार आहे। तेवढ्यातच अक्षय तिथे येतो, कारण ती अंगठी तिच्या बोटातून निघत नसते। तर अक्षय जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता रमा अक्षयकडे पाहू लागते। अक्षयला खरं तर रमाला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात आणि आपलं मन जे आहे ते हलकं करायचं असतं, पण त्याला ना आता रमाला काहीच सांगता येत नसतं, कारण ना आता तो खूप मोठ्या अडचणीत सापडलेला असतो। त्याला धड कोणत्याही गोष्टी बोलता येत नसतात। तो आता बोलायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला नाही जमत या गोष्टी बोलायला, कारण त्याने इरावतीला तसं प्रॉमिसही केलेलं असतं ना, म्हणून तो आता या संदर्भात काहीच बोलू शकत नसतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे रमा जी आहे ती अक्षयकडनं खरं तर त्याच्या मनात जे काही चाललेलं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि ती बोलत असते की बोला ना अक्षय, तुम्हाला काही बोलायचं आहे का। पण अक्षयला आता काहीच बोलायचं नसतं, कारण अक्षय बोलण्याच्या मनस्थितीतही नसतो। त्यामुळेच आता ना अक्षय काहीही बोलू शकत नाही। तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो रमाला म्हणत असतो की मला आता काहीच बोलायचं नाहीये, हे घे, हे ठेव तुझ्याकडे। आणि त्याच वेळेला आता त्याने गजरा आणि साडी तिला दिलेलं असतं। ते सगळं बघून रमा आता चकित झालेली असते आणि रमा आता अक्षयकडे पाहू लागते आणि रमा आता अक्षयला म्हणत असते की हे सगळं काय आहे, हे तुम्ही माझ्यासाठी आणलंय का। अक्षय म्हणतो की हो, हे तुझ्यासाठीच आहे, ही तयारी कर आणि तू बाहेर ये। रमाला आता जेव्हा अक्षय साडी आणि त्यासोबत आता गजराही देतो, त्यामुळे रमा ही खूप जास्त खुश झालेली असते। रमाला आता खूप भारी वाटत असतं की अक्षय आपल्यासाठी इतकं सगळं काही करतोय, तिने अपेक्षाही केली नव्हती, पण आता अक्षयच्या मनात नक्कीच आपल्याबद्दल काहीच आहे असं आता रमाच्या मनामध्ये पूर्णपणे विचार येतो आणि ती आता ही साडी आणि त्याचसोबत गजरा मिळाल्यामुळे खूप जास्त खुश होते आणि ती आता विचार करत असते की ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अखेरीस माझ्या आयुष्यात आला आहे। मला कळतंय तुम्हाला काय बोलायचं आहे ते, म्हणजे तुम्ही खरंच ना माझ्यासाठी खूप काही करताय आणि हे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही, असं काहीसं ती आता म्हणत असते। दुसरीकडे मात्र आता अक्षय रमा तयार झाली आहे की नाही हे बघण्यासाठी आलेला असताना रमा सुंदर तयार झालेली असते। रमाच्या ह्या सौंदर्याकडे अक्षयची भुरळ पडते। अक्षय रमाकडे पाहू लागतो आणि रमाकडे बघूनच तो म्हणत असतो की मनातल्या मनात किती सुंदर दिसते नाही रमा, पण नाही, स्वतःला कंट्रोल करायला हवं। काही झालं तरी सुद्धा आता आपलं मन मारायलाच हवं आणि या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायला हवं, असंच तो आता स्वतःशी ठरवत असतो। रमा ही खूप सुंदर अशी तयार झालेली असते। आता तिला तिच्या केसात गजरा माळायचा असतो, मग तिला केसात गजरा माळण्यासाठी अक्षयची मदत लागत असते। मुळात तिला असं वाटत असतं की अक्षयने आपल्याला साडी आणि त्याचसोबत आता गजराही दिलाय, म्हणजे अक्षय आपल्या नाताला पुन्हा एकदा स्वीकारायला तयार झालाय आणि म्हणूनच त्याने तयार वगैरे होऊन आपल्याला बाहेर बोलवले सगळ्यांसमोर। म्हणूनच तर तिने आता तो गजरासुद्धा त्याच्याकडे माळायला दिलेला असतो। त्याला ती सांगत असते की प्लीज हा गजरा माळून द्या एवढा, आणि जेव्हा ती आता त्याला गजरा माळून द्यायला सांगते तेव्हा अक्षयही तिला दिलखुलासपणे तो गजरा माळून देतो, कारण शेवटी ती त्याची बायको आहे आणि त्याचसोबत त्यांचं जे काही आहे ते अजूनही मनातून जरी निघालेलं असलं तरीसुद्धा त्यांनी अजूनही एकमेकांना डिवोर्स काही दिलेला नाही आहे। त्यामुळे अजूनही तसं म्हणायला गेलं तर ते दोघंही नवरा बायको आहेत। दोघांच्याही मनात बऱ्याच गोष्टी आहेत, पण दोघंही जण व्यक्त होत नाही। दुसरीकडे अक्षय हा इरावतीच्या फोर्सखाली त्या मालविकासोबत लग्नाला तयार आहे आणि या गोष्टीच ना कुठेतरी ज्या आहेत त्या खटकण्यासारख्या असतात, पण काही झालं तरीसुद्धा आता त्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार असतात, का तर मालविकाने त्याला सांगितलेलं आहे, म्हणून त्याला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसला
तरीसुद्धा इरावतीच्या सांगण्यावरनं त्याला या गोष्टीसाठी तयार व्हावं लागते। इकडे मात्र आता सीमा धावत आलेली असते आणि सीमा धावत येत म्हणते की माझी बाहुली कुठे गेली, मला भेटतच नाहीये, मला बाहुली शोधून दे ना। रमा म्हणत असते की आई तुम्ही पॅनिक होऊ नका। तेवढ्यातच राणीही आलेली असते आणि राणी आता सीमाला म्हणत असते की आई मी तुम्हाला शोधून देते। रमाताई तुम्ही खूप सुंदर दिसताय असं राणीही म्हणते आणि अक्षय भाऊ तुम्हाला बाहेरून इरावती आत्या जे आहेत ना त्या बोलवत आहेत, प्लीज तुम्ही जाता का तेवढं बाहेर, असं देखील आता ती बोलू लागते। आणि जेव्हा आता ती बाहेर जायला सांगते तेव्हा अक्षयकडे एकटक रमा बघत असते। आता अक्षयने रमाला तर गजरा तर डोक्यात माळून दिलेला असतो, पण आता अक्षयच्या पायासुद्धा रमाला पडायच्या असतात, कारण काही झालं तरी तो तिचा नवरा आहे आणि त्या हक्कानेच ती त्याचे आशीर्वादसुद्धा घेत असते। तर अक्षय म्हणत असतो की हे सगळं काय आहे, पण रमा एक नवऱ्याच्या हक्काने आणि ती एक बायको म्हणून त्याचे आशीर्वाद घेते। तर दुसरीकडे मात्र अक्षयला इरावतीची हाक येते, म्हणूनच अक्षय लगेच बाहेर जातो। अक्षय जेव्हा बाहेर जातो तेव्हा सगळ्यांनाच इरावतीनं बोलवलेलं असतं, पण काय घरात आहे याबद्दल कोणालाही काहीच कल्पना नसते, कारण इरावतीने या सगळ्याबद्दल कोणालाच काहीच सांगितलेलं नसतं, तिने कुठेच वाच्यताही केलेली नसते। त्याच वेळेला सीमा मात्र तिची बाहुली शोधत सगळीकडे फिरत असते। सीमाला आता इरावती सांगत असते की तू शांत बस, नको इतके हायपर होऊ, सगळं काही भेटेल, आणि असं बोलूनच आता ती शांत करायचा प्रयत्न करत असते, पण ती रमाची बाहुली असते ना ती तिला भेटत नसते, म्हणूनच तिचा जीव नुसता वर खाली होत असतो। दुसरीकडे मात्र आता इरावतीने मालविकाला सुद्धा छान तयार व्हायला सांगितलेलं असतं। पाहुणे तर आलेलेच असतात, तर त्याच वेळेला अक्षयही छान तयार होऊन येतो। अक्षय जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता मालविका सगळ्यांनाच अनाऊन्समेंट करू लागते आणि आपल्या इथे आता एक खूप जास्त भयंकर अशी घटना घडणार आहे आणि त्या घटनेमुळे तुम्हा सगळ्यांनाच आनंदही होणार आहे असं ती म्हणते। मग सगळीजण आता पाहू लागतात, तर तेवढ्यातच बाहेर जे आहे ते मागे अक्षयच्या खरं तर रमा येऊन उभी असते आणि रमा अक्षयकडे पाहत असते। तर अक्षय जो आहे तो आता अनाऊन्समेंट करतो आणि म्हणतो की मी आज सगळ्यांसमोर एंगेजमेंट करत आहे। आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र आता मावशी काका खूप जास्त खुश होतात, कारण त्यांनाही माहिती आहे अक्षय रावांचं रमाशिवाय दुसरं कोणीही नाही आणि म्हणूनच इकडे रमासुद्धा खूप जास्त खुश झालेली असते। रमा दारातच उभी असते आणि तिथून ना आता एक मालविकासुद्धा येणार असते। मुद्दामूनच ना इरावती अक्षयला विचारते की अक्षय तू कोणासोबत एंगेजमेंट करतोय, तर अक्षय म्हणतो की तिच्यासोबत, आणि आता रमाकडे तो बोट दाखवू लागतो। जेव्हा तो रमाकडे बोट दाखवतो ना तेव्हा रमा खूप जास्त खुश होते आणि इकडे इरावती हिला तर आनंदच झालेला असतो, पण आता आरोही म्हणत असते बघितलंस ना मम्मा, मी तुला म्हटलं होतं ना ही अंगठी तुझ्यासाठीच बाबांनी आणलेली आहे। पार्वती आजी देखील खूप जास्त खुश झालेली असते आणि ती सुद्धा विचार करते की चला अक्षय काही झालं तरी आता या सगळ्यातून बाहेर येतोय, पुन्हा एकदा रमाला आपणंसं करतोय, ह्याच गोष्टी खूप जास्त मायने राखत असतात। पण आता रमाच्या मागूनच मालविका येत असते आणि अक्षय तू मालविकासोबत एंगेजमेंट करतोय का असं देखील आता म्हटलं जातं। तर अक्षय म्हणतो की हो मी मालविकासोबतच एंगेजमेंट करतोय, आणि ही गोष्ट जेव्हा आता रमाला कळते ना तेव्हा रमाला खूप जास्त त्रास होतो, ती आता रडू लागते। आणि जेव्हा आता रमा रडत असते ना तेव्हा ती अक्षयकडे एकटक बघत असते। तर दुसरीकडे आता आरोहीला सुद्धा वाईट वाटतं। एवढा वेळ आरोहीला वाटत होतं की आपला बाबा आपल्या आईसोबतच आता एंगेजमेंट करणार आहे, पण आता जेव्हा मालविका तिथे तयार होऊन आलेली असते तेव्हा मात्र आता सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते। मावशी काका यांना सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो। तर अक्षयही आता मालविकाचं वेलकम करत असतो। बिचारी रमा हे डोळे बंद करूनच असते, कारण तिला वाटत असतं की आज अक्षय आपल्यासमोर पुन्हा एकदा ते प्रेम कन्फेस करणार आहे आणि तो आपल्याला सोडून दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही असंच ती स्वतःच्या मनावर बिंबवत असते। पण मालविका तिथे तयार होऊन आल्यानंतर बिचारीचा सुद्धा आता नाईलाज होतो, ती सुद्धा आता पाहू लागते आणि तिला आता कळत असतं की आता या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे, कारण अक्षयने स्वतःसाठी मालविकाला सिलेक्ट केलेलं आहे। ही गोष्ट तिच्यासाठी खूप जास्त मनाला हादरवून टाकणारी असते। तर दुसरीकडे आता आरोही त्यासोबत मावशी आणि काकासुद्धा चकित झालेले असतात, त्यांनासुद्धा या गोष्टीचा खूप जास्त मनस्ताप होत असतो।
ते सुद्धा आता अक्षयकडे पाहू लागतात, कारण त्यांनाही कळत असतं की अक्षय जो आहे आपल्यासोबत नाही तर या मालविकासोबत एंगेजमेंट करतोय। ही गोष्टच ना कुठेतरी तिचं मन हे तिला हरवून टाकलेलं असतं। खरं तर ना सगळीजण तिथे असणारे टाळ्या वाजवत असतात आणि जेव्हा सगळीजण टाळ्या वाजवतात ना तेव्हा मात्र रमाला खूप जास्त दुःख होतं। रमा हे दुःख शब्दातही मांडू शकत नसते, पण ती आता शांत असते, कारण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो। सगळ्याच जणांना इरावती सांगते की चला आज इथे यांची एंगेजमेंट होणार आहे। रमा बिचारी रडत असते। रमाच्या आयुष्यातलं सुख आता हिरावून घेतल्यासारखंच रमाला वाटत असतं। तर दुसरीकडे मात्र आता अक्षय ही मालविकाच्या बोटामध्ये रिंग घालण्यासाठी मालविकाचा हात आपल्या हातात घेतो आणि तो आता खूपच जास्त डिप्रेशनमध्ये असतो, कारण आहे ना त्याला या सगळ्या गोष्टींना नको असतात आणि तरीसुद्धा का होईना तो आता शांत असतो। तर दुसरीकडे मात्र आता खूपच जास्त त्रास ना खरं तर त्याला होत असतो, पण तो आता या सगळ्या गोष्टींना सुद्धा आनंद बघत असतो। तर आता जेव्हा मालविकाचा हात त्याने हातात घेतलेला असतो तेव्हा मालविकाला असं वाटत असतं की चला फायनली आपण जग जिंकलो आहे। पण तिचा हा प्लॅनसुद्धा आता फ्लॉप झालेला होता, कारण रमा जी आहे ती तिच्या बोटात अंगठी ऑलरेडी असते। आता जेव्हा ती अंगठी यांना कुठेही सापडत नाही, म्हणजे ही लोक जेव्हा अंगठी शोधत असतात तेव्हा अंगठी त्यांना सापडत नसते, तेव्हा मात्र अंगठी कुठे गेली हा प्रश्न पडलेला असतो। तर रमा म्हणते की ती अंगठी माझ्या बोटात आहे। रमा जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र इरावतीने आता पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि इरावती आता म्हणू लागते की म्हणजे हे सगळं तू मुद्दामून केलंस, तर म्हणजे तुला माहिती होतं अक्षय एंगेजमेंट करणार आहे आणि यासाठी तू या सगळ्या गोष्टी केल्यास ना, मला नाही आवडल्यात। आताच आता ती बोटातून रिंग काढ आणि ती रिंग मला देऊन टाक, असं देखील आता इकडे इरावतीचं बोलणं सुरू असतं। पण आता रमाला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अक्षयने तिला असं वाटत असतं की ही रिंग तिच्यासाठी आणलेली आहे, पण ही रिंग तिच्याकरिता नसली तरी ती रिंग त्या मालविकासाठी आहे। ही गोष्ट जेव्हा आता तिला समजते तेव्हा खूप मोठा धक्का जो काही आहे तो तिला बसतो आणि ती आता पाहू लागते। तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अशाच घडत असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अशा घडत असतानाच तिला ना खूपच जास्त संताप येत असतो की अंगठी आपल्या पोटात अडकली तरी कशी। ती आता ती अंगठी काढायचा प्रयत्न करत असते, पण ती अंगठी काही केल्या तिच्या बोटातना निघत नसते। मुळात तिला वाटत असतं की अक्षयने हे सगळं काही आपल्यासाठी घेतलेलं आहे, पण अक्षयला जेव्हा कळतं की ती अंगठी रमाच्या बोटात आहे तेव्हा अक्षयही शांत असतो। मात्र आता इरावतीच खूप जास्त पॅनिक झालेली असते आणि ती आता रागारागात खूप काही गोष्टी बोलत असते। ती म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी तू मॅनेज केल्या असशील, तर नाही, हा तुझा गैरसमज आहे। कारण काही झालं ना तरीसुद्धा मी जे आहे ती अंगठी मिळवून राहणारच। अक्षयही आता रमाकडे पाहत असतो। रमा म्हणत असते की मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाही आहे। तर आता आरोही ही रमाकडे पाहून तिलाही आता खरं तर दुःख होत असतं, पण आरोही म्हणत असते की मला असं वाटलं की बाबाने ही रिंग आईसाठीच आणलेली आहे आणि म्हणूनच आईला ही रिंग मी नेऊन दिली, असं देखील आता ती सांगू लागते। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आरोही सांगते तेव्हा मात्र इरावती म्हणते की उगाच ना तू तुझ्या आईची बाजू घेऊन या सगळ्या गोष्टी झाकायचा प्रयत्न करू नकोस। दुसरीकडे रमा हिच्या बोटातला अंगठी निघत नसते तरीसुद्धा आता फोर्सफुली इरावती ती अंगठी काढायचा प्रयत्न करत असते, पण ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतंच, हे वाक्यच खरं तर आता पार्वती आजीचं असतं। पार्वती आजी या सगळ्यामध्येच नकार देत असते आणि मुळात ती म्हणत असते की नको करू, त्रास देऊ तिला। पण दुसरीकडे मात्र हे सगळं ना हिने मुद्दामून केलेलं आहे। हिला ना अक्षयचं सुख बघवतच नाही या भाषेतच आता ती बोलत असते। पण दुसरीकडे मात्र आता खरंच ना इरावती आत्या, मला माहीत नव्हतं की ही रिंग एंगेजमेंटची आहे, पण थांबा, माझ्या बोटातना सुद्धा निघत नाही आहे। मी बरेच प्रयत्न केले, साबण लावला, तेल लावला, पण तरीही नाही निघत आहे। मग आता इरावती जी आहे ती मात्र खूप जास्त फोर्सफुली तिच्या पोटात ना ती अंगठी काढायचा प्रयत्न करत असते, पण ती अंगठी काही केल्या निघत नसते।
इरावती अक्षरशः तिचं बोट इतक्या जोरात खेचत असते की आता फक्त थोडंसं रक्त यायचंच बाकी राहिलेलं असतं. आणि हे सगळं जेव्हा आता अक्षयला दिसतं तेव्हा अक्षयला रमाकडे बघूनच खूप जास्त त्रास होत असतो की रमाला बिचारीला काय काय सहन करावं लागते. याच गोष्टींमध्ये बिचारी खूप जास्त अडकून गेलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता आरोही म्हणत असते की या सगळ्यात आईची काहीच चूक नाही आहे, कारण आईला अंगठी तर मीच नेऊन दिली होती. पण आता अक्षयला लगेच इरावती कान भरत म्हणत असते, बघितलंस का, या सगळ्यामध्ये आता या मुलीला सुद्धा ही आता वापरायला लागली आहे. तुला वाटत नाही आहे का की ह्या सगळ्याचा हिनं चुकीचा अर्थ काढला आहे? पण बघ, आता या मुलीच्या हातात ही अंगठी आहे तर ती अंगठी ती काढून द्यायला तयार नाही आहे. मग आता रमा ही सांगू लागते की खरंच मी सांगते, ही अंगठी काढण्याचा मी प्रयत्न केला पण ही अंगठी निघतच नाही आहे. मुळात मला वाटलं होतं की ही अंगठी माझ्यासाठी आहे, तरीही मी आरोहीला सांगत होते की बाळा नाही, ही अंगठी आपली नाही आहे. पण तरीसुद्धा आरोही माझं ऐकत नव्हती आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. इकडे मात्र आता अक्षयला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो, कारण तोही विचार करत असतो की खरंच ना, या सगळ्यामुळे बिचाऱ्या रमाच्या बोटावर किती अन्याय होतोय. रमाच्या बोटात ना तर अक्षरशः रक्त येतंय. म्हणूनच तो आता जोरातच इरावतीला ओरडतो आणि म्हणतो की आत्या बस झालं, तिच्या बोटात ना रक्त येते, पुरे कर. आणि असं बोलूनच तो आता भडकू लागतो. त्यावर मात्र इरावती म्हणत असते की तुला वाटत असेल की तू ह्या सगळ्यामध्ये जिंकलेली आहेस, पण लक्षात ठेव तू हरली आहेस आणि कायमच हरशील, कारण काही झालं तरी अक्षयचा साखरपुडा मी मालविकासोबतच करणार आहे. बिचाऱ्या रमाला खूप जास्त रडत येत असतं, तरीसुद्धा आता ती शांत असते. तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ती सहन करत असते. अक्षयला मात्र आता या सगळ्याचं दुःख होतं. अक्षय फोर्सफुल्ली रमाकडे बघत असतो. त्याला कळत असतं की बिचारी रमा जी आहे ती खरंच ना, तिला आता किती वेदना होत आहेत, तरीसुद्धा ती तोंडातनं एकही शब्द बाहेर काढत नाही आहे. आता शेवटी इरावतीचा नाईलाज होतो, कारण अक्षयही ओरडलेला असतो. अक्षय शांत असतो, कारण आता अक्षयला रमाला होणारा त्रास हा सहजपणे दिसत असतो. आता रमाच्या डोळ्यातनं अश्रूसुद्धा ओघळतात. तर दुसरीकडे मात्र आता सीमा तिथे येते आणि सीमा तिथे येऊन जोरात ओरडते आणि म्हणते की रमा बघ, मला माझी बाहुली भेटली, मला रमा सापडली. जी व्यक्ती ज्याची असते ना ती त्याला सापडतेच, असं देखील आता सीमा बोलू लागते. आणि सीमाच्या हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता ती रमाला म्हणते की रमा, तुझ्या बाबतीतसुद्धा असंच होणार आहे बघ. तुझ्या आयुष्यात जो व्यक्ती आहे ना तो फक्त तुझाच राहणार आहे, तो बाकी इतर कोणाचाही होणार नाही, असं देखील आता ती बोलून दाखवते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र रमा एकटक त्या अक्षयकडे पाहत असते. आणि जेव्हा रमा अक्षयकडे बघत असते तेव्हा मात्र आता इरावतीला राग येत असतो. इरावतीने जेवढं काही प्लॅनिंग केलेलं असतं ना त्याच्यावर अक्षरशः आता रमाने आणि त्याचसोबत आता या आरोहीने पाणी फिरवल्यासारखं झालेलं असतं. म्हणजेच इरावतीने जेवढ्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात की आपण लपून छपून करायच्या, पण ही एंगेजमेंट करायचीच, पण या सगळ्या गोष्टींना आता अक्षरशः फ्लॉप झालेल्या असतात. आणि म्हणूनच ना खूपच जास्त रडू जे आहे ते इरावतीला येत असतं. तर इरावती आता या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती एक लक्ष तिचं अंगठीकडे असतं, तर दुसरं लक्ष अक्षयकडे असतं. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मालविका ही एंगेजमेंट तिची तुटल्यामुळे खूप जास्त अस्वस्थ असते. रूममध्ये आता एकदमच बेचैन होऊन बसलेली असते. तर तिथे आता पेढ्यांचा बॉक्स घेऊन मावशी आणि काका येतात आणि तिच्या जखमेवर मीठ चोळत असतात. आणि त्याच वेळेला तुमची एंगेजमेंट मोडली याचा खूप आनंद झाला आहे, हे घ्या हेसे मिठाई पेढे, आणि असं बोलून पेढे देत असतात. इरावती तिथे येते आणि इरावती ते पेढे जोरात उधळून लावते. आणि त्याच वेळेला ती म्हणते 48 नाही ना एंगेजमेंट केली तर माझं नाव देखील मी आता लावणार नाही इरावती म्हणून. आणि असंच बोलून ती आता खूप जास्त हायपर झालेली असते आणि या सगळ्याबद्दल बोलत असते. तर इकडे मात्र आता मालविका थोडी का होईना खुश असते. तर दुसरीकडे अक्षय आणि रमा बसलेले असतात आणि त्याच वेळेला अक्षयला रमा बोलत असते की मला माहिती आहे तुम्हाला एक गोष्ट कळत नाही आहे का, तुम्हाला नक्की त्रास कसला होतोय माझ्या बोटात अंगठी अडकल्याचा, की तुम्हाला ती अंगठी खरं तर मालविकाला घालता आली नाही याचा.
तर अक्षय म्हणत असतो की तुला कोणता त्रास होतो हे मला सांग ना, मी एंगेजमेंट करतोय त्याचा की अजून कसला, असं देखील अक्षय तिला विचारत असतो. पण अक्षयला ती काहीच सांगत नसते. अक्षयला ती म्हणत असते की मला ना आता या विषयावर नाही बोलायचं, तुम्हाला ही अंगठी हवीच आहे ना, तर ही अंगठी मी तुम्हाला देते, तुम्हाला करायची एंगेजमेंट तुम्ही करा, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, मी तुम्हाला उद्यापर्यंत ही रिंग देते, मग तर झालं ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता अक्षय एकटक त्या रमाकडे पाहू लागतो. पण आता रमाने ठरवलेलं असतं की जर अक्षयला मनापासून मालविकासोबत जर राहायचं असेल, तिच्यासोबत जर एंगेजमेंट करायची असेल तर आपणही तिला अडवू शकत नाही, असा विचार आता रमा करत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.